विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणूया आपण, टॉपर जे आहेत ना, त्यांना केमिस्ट्री मधले ठराविक टॉपिक आवडत नाहीत. त्यातला इम्पोर्टंट टॉपिक आहे बायोमॉलिक्यूल. तुम्हाला सांगू का, बायोमॉलिक्यूल हा बायो ज्यांचा आहे ना, त्या मुलांना आवडतो बरं का. त्यांच्याशी तो रिलेटेडच आहे. पण बायोमॉलिक्यूल असेल, पॉलिमर असेल, ग्रीन केमिस्ट्री असेल, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असेल, तर ह्याच्यात ना टॉपर्स लोकांना चॅलेंजिंग काय वाटत नाही. कसं आहे फिजिकल केमिस्ट्री म्हणलं की न्यूमेरिकल्स आले, ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स ते जरा इंटरेस्टिंग वाटतं. मी तुम्हाला सांगू का, आपल्याला आता प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट निर्माण करावा लागेल. तुम्हाला दाखवतो ना गंमत मी. वायवा 15 आणि वायवा 14 त्यात आपण काय घेतलं होतं माहिती आहे का? डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड याचे एक्झाम्पल घेतले होते. 15 ते 20 त्याचे पी-वाय-क्यूज होते. आज मी त्यातलंच एक पॉइंट कन्सिडर केलाय, लिंकेज. मी तुम्हाला सांगतो, शुगर हे डायसॅकराइड आहे. त्यात एक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. पण ते कोणत्या लिंकेजनं एकमेकाला कनेक्टेड असतात, नाव फक्त लक्षात ठेवायचं आहे, कुणालाही ते येत नाही. का? स्ट्रक्चर बघूनच भीती वाटते आणि आपण तो पॉइंट सोडून देतो. मग चला फक्त 5 मिनिटं मला वेळ द्या. माझ्याबरोबर तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यापुढं मी तुम्हाला दाखवणार आहे. 21, 22, 23, 24, 25 कुठलंही वर्ष घ्या, तुम्हाला लिंकेज वरचे प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. आणि सगळ्यात इम्पोर्टंट पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाहीये. मग 4 ते 5 लिंकेज लक्षात ठेवायचे. ओके, 5 मिनिटात ते करूया आपण. मग पहिल्यांदा मी घेतलंय शुगर. सुक्रोज म्हणूया आपण. शुगर डायसॅकराइड आहे. काय असतं त्याच्यामध्ये? त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर मला 2 कुठले मोनोसॅकराइडचे युनिट मिळतात? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. मग जो ग्लुकोज आहे तो अल्फा एक मिनिट तो आहे अल्फा आणि फ्रुक्टोज आहे तो बीटा. अल्फाचा पहिला कार्बन आहे आणि बीटाचा दुसरा कार्बन दिसतोय. तर शुगर मध्ये जे लिंकेज आहे त्याला म्हणायचं अल्फा 1 बीटा 2 किंवा अल्फा कॉमा बीटा 1 2. लक्षात घ्या. मग मी इथं लिहून ठेवतो ना, की आता इथं लिहून ठेवतो एस म्हणजे शुगर. मग अल्फा बीटा अरे पुढे डॅश आहे बरं का. डॅश आहे लिहिताना व्यवस्थित. डॅश 1, 2 अगदी आय-यू-पी सारखं ना? बघा की इथे पुन्हा डॅश आहे. म्हणजे कुठलाही लेटर असेल, नंबर असेल म्हणजे डॅश पाहिजे. 2 नंबरच्या मध्ये कॉमा पाहिजे. मग अल्फा कॉमा बीटा डॅश 1-2 ग्लायकोसिडिक लिंकेजमध्ये हे 2 मॉलिक्यूल एकमेकांशी कनेक्टेड आहेत. मग मी लक्षात ठेवलंय शुगरसाठी ओके, शुगरसाठी अल्फा बीटा 1-2. पण थांबा ना, त्याच्यानंतर माल्टोज आहे, त्याच्यानंतर सांगतो लॅक्टोज आहे. शुगरमध्ये काय असतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ते डायसॅकराइड आहे. माल्टोजमध्ये दोन्हीही ग्लुकोज असतात आणि लॅक्टोजमध्ये एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज असतो लक्षात घ्या. पण लिंकेज नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया आपण. माल्टोजच घेतलाय मी. दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज आहेत का बघा. दोन्हीच्या दोन्ही ग्लुकोज आहेत. अल्फा ग्लुकोज आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो लिंकेज बघा. याचा पहिला कार्बन आणि याचा चौथा कार्बन. मग अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे. अल्फा 1,4 म्हणजे इथं लिहितो मी अल्फा डॅश असणार आहे 1,4. अल्फा डॅश 1,4 पुन्हा डॅश आणि ग्लायकोसिडिक बॉन्ड. पुढचं मी ग्लायकोसिडिक लिंकेज लिहित नाही बरं का. म्हणजे आता मला लक्षात ठेवायचं शुगरसाठी अल्फा बीटा आहे. ओके. माल्टोसाठी अल्फा आहे. आता उरलं कोण? लॅक्टोज. मी तुम्हाला सांगतो सीईटीतला प्रश्न. Which of the following carbohydrate is present in the milk? दुधात काय असतं? तर दुधात असतं लॅक्टोज लक्षात घ्या. बरं लॅक्टोजचं स्ट्रक्चर बघूया आपण. हा बघा. बीटा ग्लुकोज हो, बीटा गॅलॅक्टोज आणि बीटा ग्लुकोज. म्हणजे मी लिहिलंच होतं ना इथं, की लॅक्टोजमध्ये एक ग्लुकोज आणि एक कोण असतो? गॅलॅक्टोज. आता सगळ्यात इम्पोर्टंट हे दोघेही बीटाच आहेत. पण थांबा ना, थांबा. सगळ्यात इम्पोर्टंट आहे. गॅलॅक्टोज मधला पहिला कार्बन आहे आणि ग्लुकोज मधला चौथा असं सुद्धा विचारतात. लिंकेज बीटा 1,4 आहे. लिंकेज बीटा डॅश 1,4 आहे. पण तो 1 आहे तो गॅलॅक्टोज मधला आहे आणि 4 जो आहे तो ग्लुकोज मधला आहे. पहिला कार्बन हा गॅलॅक्टोज मधला आहे आणि चौथा कार्बन हा ग्लुकोज मधला आहे. चला रिवाइज करा. रिवाइज करा. शुगरसाठी अल्फा बीटा, माल्टोसाठी अल्फा आणि लॅक्टोजसाठी बीटा. 1,4 पण शुगरसाठी 1,4 नाहीये. तिथं 1,2 आहे. 1,2 1,2 हे लक्षात घ्या. मग आता मी डायरेक्टली तुम्हाला शुगरकडे नेणार आहे. परत एकदा शुगर बघून घ्या. परत एकदा शुगर सांगा मला. अल्फा, बीटा, 1,2 अल्फा, बीटा, 1,2 मी तुम्हाला डायरेक्टली शुगरचे क्वेशन येणार आहे. हां.
2025, 2024 आणि 2023 प्रश्न एकच आहे. आयडेंटिफाय द कार्बन ॲटम ऑफ अल्फा ग्लुकोज आणि बीटा फ्रुक्टोज. अल्फा आणि बीटा आठवतं तुम्हाला? अल्फा 1, बीटा 2. मग अल्फा 1, बीटा 2. अल्फा 1 आणि बीटा 2 बरोबर आहे का? चेक करूया चला. अल्फा 1, बीटा 2 आपण बरोबरच आहे लक्षात घ्या. अल्फाचा 1 आणि बीटाचा 2. अल्फा ग्लुकोज आहे आणि बीटा फ्रुक्टोज आहे. मग आता मला सांगा हा प्रश्नाची एमसीक्यू घेतली तुमच्या आता क्लिअर झाली का बघा? समजून घ्या प्रश्न कसे विचारले तुमच्या लक्षात आले का बघा? कार्बन ॲटम ऑफ ग्लुकोज अल्फा 1 आणि फ्रुक्टोज बीटा 2 म्हणजे कार्बन 1 आणि कार्बन 2. ओके. म्हणजे आता तुम्हाला अंदाज पण आलेला आहे की प्रश्न येणार आहेत किती इझी. ओके. चला आता माल्टोज झालं. माल्टोज मध्ये काय होतं? अल्फा 1,4 आणि लॅक्टोज मध्ये बीटा 1,4 होतं. ओके. बीटा गॅलॅक्टोज आणि म्हणजे 1 जो आहे तो गॅलॅक्टोजचा आहे आणि 4 जो आहे तो ग्लुकोजचा आहे. ठीक आहे. हे थोडंसं किचकट आहे. हे सगळ्यांच्याच पटकन लक्षात राहील असं नाहीये. इथं तुम्हाला ते रिवाइज करावं लागणार आहे. अमायलोज हे पॉलिसॅकराइड आहे. ओके. बघा लिंक इकडे पण मोठी असणार आहे, तिकडे पण मोठी असणार आहे. पण बघा ना 1,4 लिंकेज इथं पण आहे आणि हे सगळे अल्फा आहेत लक्षात घ्या. मग अल्फा 1,4 लिंकेज. मग अल्फा 1,4 कुठं होतं अजून? अल्फा 1,4 कुठं होतं आठवा. बघा माल्टोजमध्ये अल्फा 1,4 दिसतंय लक्षात घ्या आणि तसंच मला अमायलोजमध्ये सुद्धा कळालंय मला. हो थांबा मला पुढच्या स्लाइडला जातो. अमायलोज. ओके. मग तसं अमायलोजमध्ये जे लिंकेज आहे ते सेम माल्टोजमध्ये पण आहे. मग तर माल्टोजचे प्रश्न बघूया पटकन आपण. माल्टोज बघा. अमायलोज. ओके. अमायलोजमध्ये जे आत्ताच आपण बघितलं का रे बाळांनो? अमायलोज मध्ये अल्फा 1,4 आहे. अमायलोज मध्ये अल्फा 1,4 आहे. ओके. ऑप्शन ए करेक्ट आहे लक्षात घ्या. अल्फा 1,4. अमायलोज मध्ये जे आहे तेच माल्टोज मध्ये आहे. अल्फा 1,4 तेच माल्टोज मध्ये आहे लक्षात घ्या. 2023, 2024, 2025 मी तुम्हाला मगाशी बोललो होतो सेम क्वेश्चन रिपीट होतायत. मग मी काय लक्षात ठेवलं? शुगरला अल्फा, बीटा 1,2 माल्टोजला अल्फा 1,4 माल्टोज जे आहे तेच अमायलोजला आहे. माल्टोज जे आहे तेच अमायलोज आहे लक्षात घ्या. ओके. बरं त्याच्यानंतर लॅक्टोजला बीटा 1,4 लॅक्टोजला बीटा 1,4 आता अमायलोपेक्टिन बाळांनो. ओके. अमायलोपेक्टिन मी तुम्हाला एक वाक्य वाचून दाखवणार आहे लक्षात घ्या. मायलोपेक्टिन बरं का समजून घ्या बरं का मी सांगतो बघा. ग्लायकोजन हॅज इट्स स्ट्रक्चर सिमिलर टू दॅट ऑफ अमायलोपेक्टिन. तर हे ग्लायकोजन काय? एक्सेस ग्लुकोज हे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये काय म्हणूया आपण प्रिझर्व्ह किंवा साठवून ठेवलं जातं. ओके. आणि अमायलोपेक्टिन आणि ते ग्लायकोजनचं स्ट्रक्चर एकसारखं आहे. त्याच्यात अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज आहे आणि अल्फा 1,6 पण आहे. अल्फा 1,4, अल्फा 1,6 हे लक्षात ठेवायचे आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं? अल्फा बीटा, अल्फा बीटा. इथे 2-2 आहेत. अल्फा 1,4 पण आहे आणि अल्फा 1,6 पण आहे. आणि त्याच्यानंतर सेल्युलोज बीटा 1,4 आहे. आता एक मिनिट सेल्युलोज बीटा 1,4 सेल्युलोज बीटा 1,4 म्हणजे मी इथं लिहितोय सेल्युलोज. बघा सेल्युलोज. ठीक आहे. आता मेन पॉइंट काय की सेल्युलोज मध्ये बीटा 1,4 आहे, लॅक्टोज मध्ये बीटा 1,4 आहे. मग आता हे सगळेच प्रश्न आपण जे बघतोय, अमायलोज झालंय आपलं, माल्टोज क्लिअर झालं लक्षात घ्या. सेल्युलोज आपण आता बघितलं आणि मी इथं लॅक्टोज का दिलं रे? लॅक्टोज का दिलं इथं मी तुम्हाला सांगू का? नीट लक्ष द्या बरं का. मी तुम्हाला सांगतो. सेल्युलोज आणि लॅक्टोज ओके. अगदी एकसारखे स्ट्रक्चर आहेत बीटा 1,4 मग आता मी सांगतो. आता मी प्रश्नांची उत्तरं देत बसणार नाहीयेत लक्षात घ्या. सेल्युलोज ओके. 2023 ला प्रश्न आलाय, 25 ला आलाय. आता इथं गंमत बघा रे. लॅक्टोजचे प्रश्न बघा बघू. 10 मे शिफ्ट 1 ला आलाय, 10 मे शिफ्ट 2 ला आलाय. ओके. आता एक काम करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो. हे जे क्वेशन्स आहेत मी आता तुमच्याशी डिस्कस केलेत. एक काम काय करावं लागेल माहितीये का? की तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की टिपिकल काही प्रश्न आहेत, की ज्याची उत्तरं सेकंदात जमतील, जर अगोदर केलं असेल तर. मग मी तुम्हाला आज जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला पहिला सबस्क्राईब तर करणार आहे मला माहिती आहे. पण तुम्ही वायवा 1 ते वायवा 14 कंप्लीट करायचं. आणि ही तुम्ही कंप्लीट केलेली आहे. ही वायवा 15 आहे आणि तुमच्या लक्षात येईल वायवा 1 मध्ये मी सगळ्या कॅटलिस्टची नावं घेतलेत. मग इथून पुढे तुम्हाला कधीही कुठलाही प्रश्न विचारला, तर सांगता आला पाहिजे. 4-5 तासात फिनिश होईल आणि असे किती प्रश्न असतात, तर 50 मार्काच्या सीईटीच्या पेपरमध्ये 30 ते 35 प्रश्न हे या टाइपचे असतात विथिन सेकंड आन्सर.
एका प्रश्नाला 5-6 सेकंदाचा वेळ धरला आपण आणि असे 30 प्रश्न सोडवले. किती वेळ लागेल? ती 30 इंटू 6 करा ना. 180 3 मिनिटं. 3 मिनिटं 30 प्रश्न, 30 मार्क. अरे पण त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. कष्टाशिवाय मिळणार नाहीये. तर इमिडिएटली अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.